तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिलं तर मुख आवडीने पाहिलं तर मुख आवडीने पाहिलं तर मुख आवडीने पाहिलं तर मुख आवडीने
बसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर
बसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घरे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावरुनी पुण्य पाप संग आसनी शयनी घरे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावरुनी पुण्य पाप संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काय अवघा गोविंद सुखाया संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. ज्या तुकोबांच्या वाङ्मयाला व साहित्याला अध्यात्मामध्ये आणि वाङ्मयामध्ये शोभण दिसणारी ग्रंथ संपदा सगळ्यांना रुचावी पचावी गोड वाटावी. अहो जनमानसांना गोड वाटेल यात काही नवल नाही, परंतु अशा महात्म्याची वाणी श्री पंढरीनाथाला आवडावी अशी अत्यंत सुंदर आज अनेक शतक गेली तरीही ते नित्य नूतन वाटते.
अशात गोवऱ्यांच्या वाणीचा जर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे असणारे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान, भक्त वत्सल, जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन, भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा श्री ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आज आमचे बाबा, आमचे आजोबा श्री विष्णू पुकळे आणि त्यांचे मुलं असतील, म्हणजेच माझे बाबा श्री अंगद पुकळे आणि त्यांचे दोन्ही भाऊ म्हणजे माझे वडील आणि माझे काका श्री उद्धव पुकळे आणि श्री अस्तिक पुकळे यांच्या वास्तुपूजेच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आज आपण उपस्थित आहात. आणि या निमित्ताने ही कीर्तनवृत्ती सेवा जी आहे ती माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली, याचे मी परम भाग्य समजते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर बोलता बोलता जर माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द निघाला तर आपलीच मुलगी आहे म्हणून माफ करा. कारण आदरणीय ईश्वर तात्या असतील, त्यांचा खूप आधार आहे. परत अशोक महाराज यांचा सुद्धा खूप आधार आहे. त्यामुळे इथं उभं राहण्याची एक प्रकारची ताकद आलेली आहे. आणि हे ताकद तेव्हाच अनुभवता येते जेव्हा व्यक्ती या क्षेत्रात येतो. असं आता प्रत्येकाचंच नाव काही घेता येणार नाही. ज्यांचे घेतले ते देव आणि ज्यांचे नाही घेतले ते महादेव. या न्यायाने आपण समोर बसलेले मायबाप श्रोते असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो जगतमान्य श्री तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय आजच्या या अभंगातून मानवी जीवनातील आध्यात्मिक आणि अलौकिक घराची संकल्पना स्पष्ट करतात. कसं आहे ना, माणसाचे जीवन म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी या आवश्यक असतात बरं का. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी या आवश्यक असतात. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी या अनावश्यक असतात आणि माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी या अत्यावश्यक असतात बरं का. आता आवश्यकता कशाला म्हणतात तर ज्याच्यामुळे आपलं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणूया. ज्याच्यामुळे आपलं जीवन बिघडतं त्याला अनावश्यकता म्हणूया. आणि ज्याच्याशिवाय आपलं जीवन चालूच शकत नाही त्याला अत्यावश्यकता म्हणूया. लक्ष द्या, 3 प्रकारच्या गोष्टी महाराज आपल्या समोर मांडतात. काही गोष्टी या जीवनामध्ये आवश्यक असतात, काही गोष्टी या जीवनामध्ये अनावश्यक असतात आणि काही गोष्टी या जीवनामध्ये अत्यावश्यक असतात. ज्याच्यामुळे आपले जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणूया. उदाहरणार्थ अन्नमय प्राण आहे बरोबर. आणि मग अन्नमय प्राण म्हटल्याच्या नंतर अन्न ग्रहण करणं, जेवण करणं ही माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे. तहान लागल्याच्या नंतर पाणी पिणं ही सुद्धा माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे. रोग आल्याच्या नंतर औषध घेणं ही सुद्धा माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे.
म्हणजे ज्याच्यामुळे आपलं जीवन चालतं अशा सर्व प्रकारच्या गोष्टी या माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक असतात. आता अनावश्यकता कशाला म्हणतात? तर ज्याच्यामुळे आपलं जीवन बिघडतं त्याला अनावश्यकता म्हणतात. तुम्ही कीर्तन ऐकताय बरोबर? तहान लागली पाणी पिलं, भूक लागली जेवण केलं, पोटभर जेवण केलं, पाणी पिलं, हात धुतला आणि नंतर हात पुढे केला. काळ्या तंबाखू ही माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे का अत्यावश्यकता आहे? अत्यावश्यकता. अहो, जेवण झाल्याच्या नंतर हात धुतल्याच्या नंतर तोच हात पुढे करून तंबाखू काढा असं म्हणे ना, ही माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे का अत्यावश्यकता आहे? वा, पुढे बसलेल्या माणसांवर फार जबाबदारी असते बरं का. विठाला विठाला. तंबाखू ही माणसाच्या जीवनातली अनावश्यकता आहे. आणि तुकोबरायांचं तर असं स्पष्ट मत आहे की माणसाचा अधिक वेळ, माणसाची अधिक बुद्धी आणि माणसाचा अधिक पैसा या अनावश्यक गोष्टींसाठीच खर्च होतात बरं का. लक्ष द्या, अन्न ग्रहण करणं ही माणसाच्या जीवनातली आवश्यकता आहे. व्यसन ग्रहण करणं ही माणसाच्या जीवनातली अनावश्यकता आहे आणि अत्यावश्यकता. आता तुकोबरायांनी आवश्यकता आणि अत्यावश्यकता याचा फरक असा केलाय, ज्याच्यामुळे आपलं जीवन चालतं त्याला आवश्यक म्हणूया आणि ज्याच्याशिवाय आपलं जीवन चालूच शकत नाही त्याला अत्यावश्यकता म्हणूया. उदाहरणार्थ, 8 दिवस जर जेवण नाही केलं तर मनुष्य जगेल का? जगेल ना. 8 दिवस जेवण नाही केलं तर थोडी ना मरणार. 4 दिवस जर पाणी नाही पिलं तर मनुष्य जगेल का हो? जगेल. ऐका, जगेल. परंतु दिवसातले 3.5 तास जर त्या मनुष्याने हवा चाट घेतली नाही तर तो मनुष्य जगेल का मरेल? मरेल ना. कारण एक वेळेस माणूस अन्नाशिवाय राहू शकेल, एक वेळेस पाण्याशिवायही राहू शकेल, परंतु हवेशिवाय राहू शकत नाही. कारण हवा ही माणसाच्या जीवनातली अत्यावश्यकता आहे. तसं प्रभूचं दर्शन, भगवंताचं दर्शन, भगवंताची अनुभूती ही माणसाच्या जीवनातली अत्यावश्यकता आहे. कारण त्याशिवाय मानवी जीवन आपण पूर्णत्वाने जगूच शकत नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक हो, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक हो.
इतकाच आहे की श्वास आणि हवा ही माणसाच्या जीवनातली अत्यावश्यकता आहे. तसं प्रभूचं दर्शन, भगवंताचं दर्शन, भगवंताची अनुभूती ही माणसाच्या जीवनातली अत्यावश्यकता आहे. आता आवश्यकता ही ठराविक टप्प्यापर्यंत आलेली आहे. कसं आहे ना, आवश्यकतेमध्ये आले तरी काय, 3 प्रकारच्या गोष्टी आवश्यकतेमध्ये आलेल्या आहेत. बघा, शास्त्राने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. शासनाने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. बघा, एक उदाहरण देते. मागे पंतप्रधान आपल्याला लागून गेले, त्यांची सुद्धा एक घोषणा होती, रोटी कपडा और मकान. अन्न, वस्त्र आणि निवारा. हेतू इतकाच आहे की जीवनामध्ये अन्नाची गरज आहे, जीवनामध्ये वस्त्राची सुद्धा गरज आहे आणि जीवनामध्ये घर, निवारा याची सुद्धा काय आहे, गरज आहे. आणि तुकोबरांचं तर असं स्पष्ट मत आहे की निर्वाहा प्रते अन्न, निर्वाहा प्रते आच्छादन, आश्रमाशी स्थान या गोपी गुहा. निर्वाह प्रते अन्न, निर्वाह प्रते आच्छादन आणि आश्रमाशी स्थान गोपी गुहा. म्हणजे तुकोबराय असं सांगतात की निर्वाह प्रते अन्न, अन्न हे जरूर असावं, परंतु किती, निर्वाह प्रते. वस्त्र ही जरूर धारण केलेली असावी, परंतु किती, निर्वाह प्रते. आणि आश्रमाशी स्थान गोपी गुहा म्हणजे घर, निवारा हा जरूर असावा, परंतु किती, निर्वाह प्रते. काय गोड भाषा आहे तुकोबरायांची. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवा. तुकोबराय असं सांगतात की हे कितीही मोठं वैभव तुमच्याकडे असू द्या, कितीही मोठी संपत्ती तुमच्याकडे असू द्या, अन्न, वस्त्र, निवारा याचा फार मोठा डोलारा जरी तुमच्या जीवनामध्ये असला तरी सुद्धा मनाने, वृत्तीने, हृदयाने त्याच्यात अडकू नये, त्याच्यात अडकू नये अशी ईश्वराची इच्छा आहे असं समजावं. असो, हेतूकडे लक्ष द्या. आवश्यक गोष्टींमध्ये 3 गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अन्न. बरं, अन्न किती असावं, निर्वाह प्रते अन्न. आता बघा, निर्वाह या शब्दाचे आपल्याला इथे 2 अर्थ बघायला मिळतात. पहिला अर्थ असा की योग्य आहार सेवन करणे आणि दुसरा अर्थ असा की कमी म्हणजे सीमित आहार सेवन करणे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा भू भाषण. बघा, सविस्तर सांगायचं झालं तर त्याच्यातला तो युक्त शब्द जो आहे ना, त्या युक्त शब्दाचा अर्थ केवळ कमी आहार सेवन करणे इतकाच होत नाही, तर तो आहार योग्यच असला पाहिजे, तो आहार सात्विकच असला पाहिजे. बघा, ज्ञानोबराय सांगतात, आहार तरी सेविजे युक्तीचे नि मापे मविजे. युक्तीचे नि मापे मविजे म्हणजे त्यातला तो युक्त शब्द जो आहे ना, त्या युक्त शब्दाचा अर्थ कमी आहार सेवन करणे हा एक होतो आणि योग्य आहार सेवन करणे हा एक अर्थ होतो. आता जेवण करत असताना किती जेवावं याला सुद्धा शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं की माणसाने 50% भाग हा अन्नाने भरावा, 25% भाग हा पाण्याने भरावा आणि राहिलेले 25% भाग हा हवा आत बाहेर करण्यासाठी रिकामा ठेवावा. पण आता झालंय कसं, माणूस 100% भाग हा अन्नानेच भरवतो, मग त्यात हवाही जात नाही आणि पाणीही शिरत नाही. आता तुम्ही प्रेमाची माणसं आहात म्हणून तुम्हाला सांगते, माणूस काय करतो, गरजेपेक्षा, आवश्यकतेपेक्षा कमी खातो आणि मग कमी खाल्लं की काय होतं, अशक्तपणा येतो आणि मग माणूस आजारी पडतो. किती झाली कारण, पहिलं बरं का, पहिलं झालं कारण. आता दुसरं कारण असं की माणूस काय करतो, गरजेपेक्षा, आवश्यकतेपेक्षा जास्त खातो आणि मग जास्त खाल्लं की काय होतं, अपचन होतं, पित्त होतं आणि मग माणूस आजारी पडतो. 2 झाली कारण, बरोबर.
आता तिसरं कारण असं की जे माणसाने खायचं नसतं तसलं खाल्लं की मग माणूस आजारी पडतो. आता तुम्ही म्हणाल वास्तुशांतीचं कीर्तन करा की हो, हे काय सांगायला लागले. परंतु बघा, आपली प्रस्तावना महत्वाची आहे. अगोदर अन्न, मग वस्त्र आणि मग मात्र निवारा या टप्प्यावर आपल्याला यायचंच आहे. विठाला विठाला. अन्नाची सुद्धा जीवनामध्ये काय आहे, गरज आहे. तर अधिक विस्तार याचा करत नाही. अन्न खाताना विचार करा, आहार सेवन करताना विचार करा. परंतु मला इतकंच सांगा की तुम्हाला तुमचं चांगलं व्हावंसं वाटतं का वाईट व्हावंसं वाटतं? चांगलं. मग चांगलं व्हावंसं वाटत असेल तर तुम्ही वागलं कसं पाहिजे हो? चांगलं वागलं. मग चांगलं वागण्यासाठी तुमचे विचार कसे पाहिजे? तो चांगले विचार पाहिजेत. आणि मग चांगले विचार निर्माण होण्यासाठी तुमचं रक्त कसं पाहिजे? रक्त हे शुद्ध पाहिजे, रक्त हे पवित्र पाहिजे. आणि मग पवित्र शुद्ध रक्त निर्माण होण्यासाठी तुम्ही खाल्लं सुद्धा कसं पाहिजे? चांगलंच खाल्लं पाहिजे. काजू बदाम असलं खाल्लं पाहिजे. अहो सरळ सरळ गणिते. तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं वाटत असेल तर आचरण चांगलं ठेवा. आचरण चांगले निर्माण व्हावंसं वाटत असेल तर विचार चांगले ठेवा. आणि विचार चांगले निर्माण व्हावेसे वाटत असतील तर आपलं रक्त सुद्धा शुद्धच पाहिजे. आणि रक्त हे शुद्ध होण्यासाठी तुम्ही आहार सुद्धा सात्विकच सेवन केला पाहिजे. बरं का? बरं, माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही पटणार. इतिहास सांगते. महाभारतामध्ये जेव्हा महामहिम भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तेव्हा पांडवांना ते तत्वज्ञान सांगत होते, धर्मनीती सांगत होते. आणि ते ऐकत असताना द्रौपदी हसली. बरं का? द्रौपदी हसल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी विचारलं, पोरी तू का हसली? ती म्हणते, पितामह सहज हसले. पुन्हा भीष्माचार्यांनी विचारले, का कुलवान घराण्यातल्या कुलवधूने कारणाशिवाय हसू नये, तू का हसली? पुन्हा भीष्माचार्य म्हटले. पुन्हा द्रौपदी म्हणते, पितामह सहज हसले. मग भीष्माचार्य म्हटले, अगं तू एकदा हसली म्हणून महाभारत घडलं, आता दुसऱ्यांदा का हसली? मग द्रौपदीने उत्तर दिलं, पितामह मला हसू आलं याचं कारण असं आहे की हे तुमचं तत्वज्ञान ऐकून मला हसू आलं. मग भीष्माचार्य म्हटले, पोरी तत्वज्ञान ऐकल्याच्या नंतर हसायचं नसतं ग, तर इथे गांभीर्य स्थिती आणायची असते. इथे हसण्यासारखं होतं तरी काय? मग द्रौपदी पुन्हा म्हणते, पितामह हे तुमचं तत्वज्ञान ऐकून मला हसू आलं याचं कारण असं आहे की हे तत्वज्ञान तुम्हाला आत्ताच कसं आठवलं? म्हटले म्हणजे? मग द्रौपदीने उत्तर दिलं, एका कुलवान घराण्यातली कुलवधू जेव्हा एका निराधार मध्ये तिची याचना करणारी स्त्री भर सभेमध्ये जेव्हा तिचं वस्त्र हरण होत होतं, अशा वेळेला तिला मदतीची आवश्यकतेची गरज होती, तेव्हा तुम्ही साधं मान वर करून सुद्धा पाहिलं नाही. तेव्हा कुठं गेलं होतं हे तुमचं तत्वज्ञान? हे ऐकल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हटले, पोरी हे तत्वज्ञान माझ्याजवळच होतं, मग आठवलं का नाही? मग भीष्माचार्य म्हटले, अगं त्या दुष्ट दुर्योधनाच्या घरचं अन्न मी खाल्लं होतं आणि त्या दूषित अन्नाचा परिणाम माझं रक्त हे दूषित झालं आणि ते चांगले विचार माझ्याकडे असताना सुद्धा ते मला आठवले नाहीत. बघा, महामहिम भीष्माचार्यांसारख्या महापुरुषांच्या जीवनामध्ये जर दुष्टाच्या घराचं अन्न खाल्ल्याच्या नंतर रक्त हे दूषित बनत असेल आणि चांगले विचार हे आठवत नसतील तर आपल्यासारख्यांचं काय हो? कधीतरी आपण सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग द्रौपदी पुन्हा म्हणते, मग हे तत्वज्ञान तुम्हाला आत्ताच कसं आठवलं? मग उत्तर फार गोडे बरं का. भीष्माचार्य म्हटले, अगं हे तत्वज्ञान मला आत्ताच आठवलं याचं कारण असं आहे की हा तुझा मालक आहे ना, बघ ना हा अर्जुन, या अर्जुनाने मला बाण मारलेत आणि ते सगळे बाण माझ्या अंगात शिरलेत आणि ते दूषित झालेलं सगळं रक्त
सांडून गेलंय, वाहून गेलंय. आणि म्हणून ते चांगले विचार मला आता आठवलेत. बघा, अजून एक उदाहरण तुम्हाला देते. एका गावामध्ये एक चोर राहत होता. एके दिवशी तो त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं 12 वर्ष झाली चोरी करतोय, पण अजून पोलिसांना सापडलो नाही. काय कृपा आहे म्हणे पांडुरंगाची. आता पांडुरंगाची कृपा कोणावर? चोरावर. मग म्हणाला, आज पण चोरीलाच चाललोय, पण शेवटचा श्रावण सोमवार आहे. आपल्या गावातल्या ब्राह्मणाला जरा जेवायला बोलवशील का? हो म्हटलं, बोलवते. त्या चोराच्या पत्नीने ब्राह्मण काकांना निमंत्रण दिलं. आता ब्राह्मण काका 85 वर्षाचे होते बरं का, पुजारी होते गावचे. आणि मग ते ब्राह्मण काका आले, जेवायला बसले. आणि आता चोराचं घर म्हटलं तरी साधं जेवण नव्हतं. 12 वर्ष झाली चोरी करतोय म्हणला काय. त्या चोराच्या घरी जेवणाचा थाट होता, बसायला पाठ होता, अगरबत्त्यांचा घमघमाट होता. बस, लय स्वप्नात जाऊ नका, इथंच का. आणि मग ताटाला शोभेल अशा सगळ्या प्रकारच्या त्या पदार्थ त्यात होते. आणि सगळ्या ज्या वस्तू त्या ताटामध्ये होत्या त्या सगळ्या चांदीच्या होत्या. फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये होत्या. आणि मग ताटाला शोभेल अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ सुद्धा त्या ताटात होते. बासुंदी, गुलाबजाम, बटाटा वडा, बस का. आणि मग भरपूर जेवले ब्राह्मण काका. आणि जेवण करत असताना मनात असा विचार आला की मावशी एकटीच आहे, फुलपात्र खिशात घालायला काय हरकत आहे. परिणाम आहे का, असा मनात विचार आला. आणि मग ते चांदीचं फुलपात्र त्या ब्राह्मण काकांनी खिशात घातलं, जेवले आणि निघाले. आणि रस्त्यात जात असताना मनात पुन्हा असा विचार आला की 85 वर्ष झालं या गावात जगतोय पांडुरंगा, पण आजपर्यंत कोणाच्या सुत्रेचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही. इतके दुष्काळ पाहिले, उपाशी राहिलो, पण आजपर्यंत अशी इच्छा झाली नाही. आज हे फुलपात्र चोरण्याची इच्छा का व्हावी. काही अंतरावरच घर आलं होतं. ब्राह्मण काका तिथून माघारी आले आणि त्या चोराच्या घरी गेले. का हो काका? म्हणे मावशी, तुमच्या घरचं फुलपात्र मी चोरून नेलं होतं. अहो 85 वर्ष झालं या गावात जगतोय, इतके दुष्काळ पाहिले, उपाशी राहिलो, पण आजपर्यंत कोणाच्या सुत्रीचा सडा चोरण्याची इच्छा झाली नाही. मग आज हे फुलपात्र चोरण्याची इच्छा का व्हावी. कृपया करून मला सांगाल का तुमचा व्यवसाय काय? म्हणे व्यवसाय, अहो 12 वर्ष झाली आमचा बुवा चोरीला जातोय, आज पण घरी नाही ना, ते चोरीलाच गेलाय. हे ऐकून ब्राह्मण काकांनी ते फुलपात्र त्या मावशीच्या हातात दिलं. म्हणले, आज मला समजलं की मी चोरीनं मिळवल्याचं खाल्लं म्हणून मला फुलपात्र चोरण्याची इच्छा झाली. महाराजांनी आपल्या समोर एवढाच मुद्दा निवेदित केलेला आहे की अन्नाचा परिणाम हा तुमच्या रक्तावर होतो, रक्ताचा परिणाम हा तुमच्या विचारांवर होतो, आणि तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या आचरणावर आणि वागण्यावर होत असतं. आणि जसं जीवनात आचरण असतं तशी जीवनात फळं ही मिळत असतात. आता आपली संस्कृती जर टिकवावीशी वाटत असेल तर 4 गोष्टींची आपण काळजी आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वेशभूषा, दुसरी गोष्ट म्हणजे देशभाषा, तिसरी गोष्ट म्हणजे खानपान, आणि चौथी गोष्ट म्हणजे देह संबंध.
या 4 गोष्टींची काळजी आपण आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. आता त्या 4 गोष्टींचा विस्तार अधिक मांडत नाही, कारण आपला विषय ही वेशभूषा आहे. आपण ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्याच क्षेत्रातली वस्त्र आपण धारण केली पाहिजेत. अंगावरची वेशभूषा सुद्धा संप्रदायाला पूरक असली पाहिजे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू दांडेकर मामा SP चे 35 वर्ष प्रिन्सिपल होते. सर परशुराम कॉलेजचे पुण्यामध्ये ते कॉलेज आहे. त्या कॉलेजचे 35 वर्ष ते मामा प्रिन्सिपल होते. आणि जेव्हाही मामा कॉलेजवर जायचे तेव्हा वारकरी पोशाखातच जायचे. धोतर, नेहरू शर्ट, गळ्यामध्ये उपरणा आणि डोक्याला फेटा या वारकरी पोशाखातच मामा कॉलेजवर जायचे. आणि असं म्हणतात जेव्हाही मामा कॉलेजवर यायचे ना तेव्हा ती सगळी मुलं उठून उभं राहायची. गुरुजी आल्याच्या नंतर मुलं उठून उभं राहतात ना, तशी ती सगळी मुलं उठून उभं राहायची आणि सगळी मुलं मोठ्याने म्हणायची, पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, सब संतन की, असं ती मुलं म्हणायची. आणि हे ऐकल्याच्या नंतर मामा त्यांना म्हणायचे, अरे माझा उपहास होण्याच्या दृष्टीने का होईना, परंतु तुमच्या मुखामध्ये पुंडलिक वरद याचा उच्चार निघाला, याच्यापेक्षा अजून चांगलं काय. बघा केवढी मोठी माणसं आहेत ही. हे उदाहरण कशाकरिता घेतलंय, कारण एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपल असणारे मामा त्या काळात सुद्धा त्यांनी तो वारकरी पोशाख सोडला नाही. आणि आता विठाला हेतू इतकाच आहे की आपल्या पोशाखावर सुद्धा आपण काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आणि निर्वाहापुरते अन्न, निर्वाहापुरते आच्छादन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आश्रमाशी स्थान गोपी गुहा. मग या शरीराच्या संरक्षणासाठी म्हणून घराची काय आहे आवश्यकता आहे. आणि या शरीराच्या संरक्षणासाठीच जे घर आहे ते दगड माती विटेनं बांधलेलं घर आहे. आणि या जीवाच्या संरक्षणासाठीच जे घर आहे ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतानं बनलेलं शरीर हे एक घर आहे. आणि या जीवाच्या अंतिम ध्येयाकरिता आणि कल्याणाकरिता बांधलेलं जे घर आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक घर. आणि ते आध्यात्मिक घर कोणतं, तर बघा साधकाच्या जीवनात, वैष्णवाच्या जीवनात, भक्ताच्या जीवनामध्ये आध्यात्मिक घराची काय आहे आवश्यकता आहे. आणि तुकोबराय सांगतात की ते आध्यात्मिक घर कोणतं, ते आध्यात्मिक घर कसं असावं, त्या आध्यात्मिक घराची संकल्पना तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात
की तुकोबाराय असं सांगतात की निरंतर घर देवे वसवावे, याच्यासाठी घर कोणत्या घरामध्ये निरंतर आपण भगवंताची स्थापना करू शकतो? तर उत्तर इतकंच आहे की अंतःकरण वृत्ती, या वृत्तीरूपी घरामध्ये आपण भगवंताची निरंतर स्थापना करू शकतो. कारण बघा, शरीररूपी घर निरंतर राहू शकत नाही. दगड माती विटेनं बांधलेलं घर सुद्धा निरंतर राहू शकत नाही. परंतु आपली जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी निरंतर राहते. अशी अनेक प्रमाण आपल्याला बघायला मिळतात. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे अरे काही. आपण आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची स्थापना केलीच पाहिजे. आपण आपल्या अंतःकरणामध्ये दोषाला न आणता, दुर्गुणाला न आणता, विषयाला न आणता, विकारालाही न आणता केवळ आणि केवळ तो परमात्माच आपल्या वृत्तीरूपी घराचा विषय बनला पाहिजे. कारण बघा, इथं भौतिक घराचा विचार अधिक मांडत नाही. आपल्या समोर आध्यात्मिक घराचा विचार असणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आध्यात्मिक घर कोणतं? तर ज्ञानोबराय सांगतात, वैकुंठी भोणी घरे केले, ज्ञानदेवा घरची दानंदी, निरंजन आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. निराकार निरंतर राहिलोसे. ज्ञानोबराय सांगतात की निराकार निरंतर राहिलोसे. पण शरीररूपी घराणं हे शक्य आहे का हो? आपण निराकार निरंतर राहू शकत नाही. कारण काय येणार आहे, आपल्याला जावंच लागणार आहे. त्यामुळं शरीररूपी घराणं आपण निरंतर राहू शकत नाही. परंतु ज्ञानोबरायांचा इथे उद्देश असा आहे की वृत्तीरूपी घराणं आपण तिथे निरंतर राहिलं पाहिजे. तुकोबराय सुद्धा हेच सांगतात की वसवावे घर देवे बरी निरंतर. की तुकोबराय असं सांगतात की तुम्हाला निरंतर घरात राहताही आलं पाहिजे. आणि मग निरंतर घरात राहण्यासाठी तुम्हाला दगड वेगळा आणावा लागेल, विटा वेगळ्या आणाव्या लागतील, सिमेंट वेगळं आणावं लागेल. मग कोणता दगड आणावा लागेल? तर वैराग्याचा दगड आणावा लागेल, भक्तीच्या विटा आणाव्या लागतील, बोधाचं सिमेंट आणावं लागेल. अशा सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आणाव्या लागतील. आणि या ज्या वस्तूंमधून उत्पन्न होणारे जे ज्ञान, दया, क्षमा, शांती आहे ना, हे भांडवल तुम्हाला एकत्र करावं लागेल. आणि म्हणून तुकोबराय सांगते की दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती. अशा प्रकारे सर्व दया, क्षमा, शांती, ज्ञान, वैराग्य, विवेक, बोध या दैवी संपत्तीच्या सद्गुणांना युक्त असलेली ही निर्मळ असलेली अंतःकरण वृत्ती, याचंच नाव आहे आध्यात्मिक घर. आणि त्या आध्यात्मिक घरामध्ये आता आपण निरंतर भगवंताची स्थापना करू शकतो. परंतु तुकोबराय असं म्हणतात की नारायणी वसले घर निरंतर आनंद. वसन हा शब्द तिथे वापरलेला आहे तुकोबरायांनी. आणि वसन किंवा वसवावे या शब्दाचा एकच अभिप्राय. बघा, ऐका, वसन या शब्दाचा थोडा अभिप्राय असा आहे की राहावे घर नाही तर वसवावे घर. वसन या शब्दाचाच अर्थ असा आहे की भगवंताने स्वतः येऊन तिथे राहिलं पाहिजे, तिथं वसलं पाहिजे. इतकंच आहे का? नाही. जो संत असतो, जो महात्मा असतो, जो वैष्णव असतो ना, त्याची जी वृत्ती असते ना, त्या वृत्तीरूपी घरामध्ये भगवान परमात्मा स्वतः येतो, तिथे राहतो. ज्ञानोबरायांची भाषा आहे, तरी जयाचे चोखटे मानसी मी होण्यासे क्षेत्र संन्यासी, जया निजिर्या ती उपासी वैराग्य गारा. परमात्मा भक्ताच्या वृत्तीरूपी घरामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन राहतो, कायमचा राहतो. वसवावे या शब्दासाठी चाललेलं आहे. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः येतो, तिथे राहतो. बरं, परमात्मा कसा वास्तव्य करतो? विना आहे ना, विना, महाराजांनी घेतलेला विना. मग त्या विण्याला ठेवण्यासाठी जे वस्त्र असतं ना, त्याला गवसणी म्हणतात, बरोबर? मग त्या गवसणीचं क्षेत्रफळ त्या विण्याच्या क्षेत्रफळापेक्षा
जास्त असतं का कमी असतं? जास्त असतं. आणि जास्तच असलं पाहिजे, कारण त्याशिवाय विना त्याच्यात मावू शकत नाही. तसं वृत्तीरूपी घरामध्ये भगवान परमात्मा स्वतः येतो, तिथे राहतो. का? कारण भक्ताची वृत्ती त्या परमात्म्याला राहण्याची गवसणी आहे. ज्ञानोबराय सांगतात, ते या गव्हाची करणे लेली शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसणी मज व्यापका. ज्ञानोबराय सांगतात की मी व्यापक असलेला परमात्मा सुद्धा, परंतु त्या भक्ताच्या चित्तरूपी गवसणीमध्ये मी वसतो, मी राहतो. म्हणजे बघा, भक्ताचं चित्त हे किती निर्मळ आहे, किती पवित्र आहे. आणि अशा या विशाल शुद्ध चित्तामध्ये भगवान परमात्मा श्रुती रूपानं, विना रूपानं क्षेत्र संन्यास घेऊन राहतो, कायमच राहतो. वसवावे म्हणजे तिथून त्याला बाजूला जरी केलं तरी परमात्मा तिथून बाजूला निघू शकत नाही. बरं का? तुका म्हणे वेगळा मोहे, हरी हा भोगे भोवताला. म्हणजे त्या परमात्म्याला तिथून बाजूला जरी केलं तरी परमात्मा तिथून निघू शकत नाही, कारण वसलाय तो तिथे स्थिरावलाय. आणि म्हणून भगवंताच्या सामर्थ्याने, भगवंताच्या शक्तीने युक्त असलेली ही निर्मळ असलेली अंतःकरण वृत्ती, याचंच नाव आहे आध्यात्मिक घर. आणि त्या आध्यात्मिक घरामध्ये आपण भगवंताची निरंतर स्थापना करू शकतो. आणि त्या आध्यात्मिक घराची जागा आता पांडुरंगाने घेतली, भगवंताने घेतली. मग मायबाप तो साधक कोणत्याही क्रियेत असू द्या, कोणत्याही कर्मात असू द्या, त्या क्रियेत आणि त्या कर्मात त्याची ती साधना, त्याचं नामस्मरण, अर्थातच देवाचा सहवास हा त्याच्यापासून बाजूला जात नाही. हा अभिप्राय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. Thank you.
भोजनी आणि गमनी। मग हा आसनी जागृतीमध्ये, शयनी सुषुप्तीमध्ये, भोजनी भोजन करत असताना आणि गमनी प्रवास करत असताना, जीवनातली क्रिया असो, प्रवासाची क्रिया असो, झोपण्याची क्रिया असो किंवा जागृतीची क्रिया असो, कोणत्याही क्रियेमध्ये भगवंताचा सहवास हा घडतोच। म्हणून तुकोबराय सांगतात की संग आसनी शयनी गडे भोजनी गमनी। कसं ना, आपण या घरात, कोणत्या घरात, दगड माती विटेच्या घरामध्ये जर भगवंताची स्थापना आपण केली, म्हणजे भगवंताला आपण तिथे स्थापन केलं तर, परंतु तुम्ही मात्र प्रवासाला निघाला तर तुमचा आणि भगवंताचा सहवास हा घडतो का हो? शक्य आहे का हे? नाही। हे तो इतकाच आहे की सुषुप्तीच्या वेळी देखील तुम्ही गाढ निद्रेत असता तेव्हा देखील भगवंताचा आणि तुमचा सहवास हा घडत नाही, बरं का? पण ऐका, आपल्याला इथे घर कोणतं बघायचंय तर वृत्ती हे घर आपल्याला इथे बघायचंय। मग स्वप्नाच्या वेळी, जागृतीच्या वेळी किंवा सुषुप्तीच्या वेळी जीवनातली कोणतीही क्रिया तुम्ही करत असाल त्यावेळी आपली वृत्ती ही तिथे असतेच। थोडं उलट सांगत आपल्याला, अहो वृत्तीत असेल तरच क्रियेत येतं, बरं का? प्रमाण बघा ना, आवडे ती वृत्ती किरटी आधी म्हणवणीची उठी। सर्व क्रिया करत असताना भगवंताचा सहवास हा अखंडपणे आपल्या जीवनामध्ये भेटावा असं वाटत असेल तर आपण आपल्या वृत्तीत काय केलं पाहिजे? भगवंताला आणलंच पाहिजे, बरं का? म्हणून संग आसनी शयनी भोजनी गमनी। तुम्ही मग श्रीपती साक्षी असा, जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे, पाहता रूपमनी आनंदी साठवे। या न्यायाने सर्व अवस्थेमध्ये, सर्व क्रियेमध्ये भगवंताचा सहवास हा आपल्याही जीवनामध्ये घडू शकतो, परंतु त्याआधी आपण आपली वृत्ती ही भगवतमय केली पाहिजे, बरं का? आणि त्या आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपण आपल्या वृत्तीमध्ये भगवंताची स्थापना आणलीच पाहिजे। आणि असं जेव्हा आपण जीवनामध्ये करत असतो तेव्हा भगवंताचा सहवास हा जीवनामध्ये कसा येतो आणि त्याचा परिणाम हा काय होतो, तो परिणाम तुकोबरा या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात। संकल्प विकल्प संकल्प
कसंही ना, एकदा का वृत्ती हे घर भगवंताच्या वास्तव्यानं तुडुंब भरून गेलं की मग आधीला तो रंग पालटला, ब्रह्मरस्ते गेले भरून अंग. मग सगळं बदलतो. काय काय बदलतो? संकल्प विकल्प मावळून पुण्य पाप. संकल्प राहिले नाहीत तर विकल्पही राहिले नाहीत. तुकोबरायांची भाषा आहे, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पावरही नाही मन. मन हे संकल्प विकल्पाच्या पलीकडे जातं. आता पुढे काय तर मावळून पुण्य पाप. पुण्य पाप सुद्धा जीवनामध्ये राहत नाही. परंतु त्याआधी मला सांगा, आपण परमार्थ जो करतो ना, तो परमार्थ पुण्य घालवण्यासाठी करतो का पाप घालवण्यासाठी करतो? बरोबर, पाप घालवण्यासाठी. पाप हे गेलं पाहिजे आणि पुण्य हे आलं पाहिजे. अहो, याच्यासाठीच तर आपली धडपड चालली आहे ना. परंतु आपलं आजचं चिंतन असं आहे की पाप हे जसं जीवनामधून गेलं पाहिजे, पाप हे जसं जीवनामधून संपलं पाहिजे, तसं पुण्य सुद्धा जीवनामधून गेलं पाहिजे, संपलं पाहिजे. लवकर नाही पटणार हे. तुकोबाई असं सांगतात की पाप हे जसं जीवनाला घातक आहे, तसं पापाच्या सापेक्ष असणारं जे पुण्य आहे, ते पुण्य सुद्धा जीवनाला घातकच आहे. बरं का? एक उदाहरण देते. आपण सगळी शेतकरी माणसं आहोत ना. मग शेतात काम करता करता जर आपल्या पायात एखादा काटा मोडला तर आपण कशाने काटा काढतो? काट्याने. म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर काट्याने काटा काढतो. पण ऐका, जो तुमच्या टाचेत काटा मोडलाय ना, त्याने तुम्हाला त्रास दिला, तकलीफ दिली, बरोबर. पण ज्या दुसऱ्या काट्याने तुम्ही तुमच्या टाचेतला काटा काढला, त्या काट्याने तुम्हाला सहकार्य केलं का त्रास दिला? मग सहकार्य करणाऱ्याला तुम्ही जवळ ठेवता का फेकून देता? हा, जवळ ठेवता. म्हणजे चांगलीच गोष्ट. बर, मग ऐका, अहो बिचारा इमानदार शेतकरी माणूस, त्याने त्याच्या टाचेतला काटा काढला, परंतु ज्या काट्याने हा काटा काढला, तो काटा सुद्धा त्याने काय केला? त्याच्या खिशात ठेवला. समजतंय ना? त्याने त्याच्या खिशात ठेवला आणि संध्याकाळी घरी आला आणि पत्नीला म्हणाला, भूक लागली, जेवायला वाढ. तिनं चटकन बेसन केलं, 2-4 भाकऱ्या गरम गरम, तव्यातली ताटात, ताटातली पोटात, तव्यातली ताटात आणि ताटातली पोटात. असं चांगला 2-4 भाकऱ्याचा त्यानं मुळदाच पाडला. अहो शेतकरी माणूस, दुसरं काय लागते हो? आणि मग जेवता जेवता त्याला कधी झोप लागली हे त्याचं त्यालाच कळलं. आणि मग 1-2 तासानं उजव्या कुशीवर झाला. आणि मग उजव्या कुशीवर झाल्याच्या नंतर त्याच्या खिशातला काटा हा त्याच्या समोर. आता मला उत्तर द्या, पोटात शिरलेला काटा चांगला का टाचेत शिरलेला काटा चांगला? टाचेतला चांगला. मग काढला कशाला? नाही, चांगला तर काढला कशाला ना? तर उत्तर इतकंच आहे की दोन्ही पण काटे चांगले नाहीत, परंतु त्यातल्या त्यात पोटातल्या पेक्षा टाचेतला बरा आहे. आता ऐका, पोटात शिरलेला काटा म्हणजे तुमच्या जीवनातलं पुण्य आहे आणि टाचेत शिरलेला काटा म्हणजे तुमच्या जीवनातलं पाप आहे. आणि म्हणून टाचेतला काटा काढेपर्यंतच तो दुसरा काटा सुद्धा काय आहे? महत्वाचाच आहे. एकदा का टाचेतला काटा काढला की ज्या काट्याने हा काटा काढला, तो काटा सुद्धा काय केला पाहिजे? फेकूनच दिला पाहिजे. आणि कसा फेकून दिला पाहिजे? टोक मोडून फेकून दिला पाहिजे, बर का. कारण हे टोक म्हणजे हप, हे टोक लय तकलीफ देत, बर का. विठाला हे तो इतकाच आहे की टाचेत शिरलेला काटा म्हणजे तुमच्या जीवनातलं पाप आहे आणि पोटात शिरलेला काटा म्हणजे तुमच्या जीवनातलं पुण्य आहे. पुण्य कुठपर्यंत चांगलं हो? पाप जाईपर्यंत. एकदा का जीवनामधून पाप हे गेलं
की मग पुण्याच्याही पलीकडे आपल्याला जाता येतं. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. बघा इथं अजून एक अर्थ असा होतो की ज्ञानोबराय असं सांगतात की हे पुण्य आणि पुण्य कोण बघत बसलंय हो. या पुण्याचं आम्हाला घेणं नाही आणि देणं नाही. अजून नाही समजलं. अहो लोक म्हणतात अरे असे बरं असे 56 महाराज आता समजलं. मग याचं आम्हाला घेणं नाही आणि देणं नाही. आमच्या जीवनासमोर उद्दिष्ट एवढंच आहे की मुखाने हरी हरी म्हणायचं. मग ते पुण्य होईल म्हणून म्हणायचं नाही बरं का. आमच्या जीवनामध्ये फक्त मुखाने हरी हरी म्हणा एवढंच आहे बरं का. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की पुण्याच्याही पलीकडे जायचंय, पापाच्याही पलीकडे जायचंय. पाप पुण्याच्या पलीकडे जाण्याकरिता सुद्धा भगवंताचं अखंडपणे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. मग वृत्ती या घरामध्ये एकदा का भगवंताचं नामस्मरण सुरू झालं, एकदा का भगवंताच्या वास्तव्यानं परिपूर्ण झालं की मग त्या साधकाच्या जीवनात, त्या वैष्णवाच्या जीवनात उर्वरित राहिलेला जो काळ आहे ना तो सर्व काळ त्या भगवंताच्या सहवासातच आणि आनंदातच जातो. हा अभिप्राय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात Sangha
दोन्ही हात वर करा. विठोबा सुखाय. आजच्या या अभंगातून चिंतन करत असताना घर हे कसं असावं याचं थोडं चिंतन आपण पाहिलं. घराचे प्रकार देखील आपण पाहिले. दगड माती विटेनं बांधलेलं हे एक घर. पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतानं बांधलेलं शरीर हे एक घर. आणि या जीवाच्या अंतिम ध्येयाकरिता आणि कल्याणाकरिता बांधलेलं जे घर आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक घर. आणि ते आध्यात्मिक घर कोणतं तर ती आपली वृत्ती. आणि ती वृत्ती भगवंताच्या नामचिंतनाने युक्त असणं हे चांगलं आहे असं आपल्या या सर्व अभंगाचं काय आहे घोषवार आहे. मग आता या घराचं काय हो तर त्याचं सुद्धा उत्तर असं आहे की वृत्ती हे घर भगवंताच्या वास्तव्यानं नामचिंतनानं वसलं गेलं की मग त्याचा परिणाम पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश
या पंचमहाभूतानं बनलेल्या शरीरावर होईल. आणि ऐका, शरीर हे घर एकदा का देवरूप झालं की मग हे शरीर ज्या घरात राहतं ते घर सुद्धा देवमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या शरीराच्या द्वारे आपल्या या घरात आपण जर साधना करत राहिलो तर या शरीरावर निर्माण होणारा जो वारा आहे, याचं जे वलय आहे, या वलयाचा परिणाम दगड माती विटेनं बांधलेलं घर सुद्धा देवमय झाल्याशिवाय राहणार नाही. इतिहास आहे महाराज. आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत, जुन्या संस्थेत बरं का, आणि मग जुन्या संस्थेत कीर्तनाची परीक्षा असायची. तर ती मोठी मोठी लोक असं सांगतात, म्हणजे ज्या संस्थेला 105 वर्ष पूर्ण झाली, ज्या संस्थेत शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला डोनेशन फी नाही, अरे हजारो कीर्तनकार जिथे तयार झाली, ती संस्था माणसं घडवते बरं का. आणि मग हे उदाहरण कशाकरिता घेतलंय, कारण तिथला जो हॉल आहे ना भजनाचा कीर्तनाचा, तिथं उभं राहिल्याच्या नंतर ही मोठी मोठी लोक असं सांगतात की अरे राह उभा कर कीर्तन. म्हटले काय, अरे नाही मी आठवली तर ती मोठी मोठी लोक असं म्हणतात की अरे इथला खांब सुद्धा उभी सांगतो, खांब दगडी खांब बरं का. या महाराष्ट्रात साधूचं मंदिर आहे, महात्म्याचं मंदिर आहे, यात काही नवल नाही. परंतु या महाराष्ट्रात खांबाचं सुद्धा मंदिर आहे, दगडी खांबाचं नेवास्याला. आणि मग त्याच खांबाचं मंदिर का, तर त्याचं उत्तर असं आहे, त्या खांबाला पाठ लावून माझे ज्ञानोबाई बसले होते म्हणून, आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणून. आणि त्यांच्या स्पर्शाने जर खांब सुद्धा पवित्र होत असेल तर तुम्ही आम्ही नामचिंतन करत आपल्या घरात जर वेळ दिला तर तुमचं सगळं घर हे देवमय होणार नाही का. हेतू इतकाच आहे की शरीररूपी घरानं जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याचा परिणाम दगड मातीच्या घरावर होईल. आणि ऐका, म्हणजे शरीररूपी घरानं जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याचा परिणाम दगड माती विटेच्या घरावर होईल. आणि ऐका, दगड माती विटेचं घर म्हणजे शरीररूपी जे घर आहे ते भगवंताच्या नामचिंतनात युक्त बनवायचं असेल तर त्याचा एकमेव पर्याय असा आहे की वृत्ती हे घर भगवंताच्या नामचिंतनानं युक्त झालं पाहिजे बरं का. दिवा लावला ना, दिवा आणि घरात ठेवला आणि खिडक्या बंद केल्या, दारं बंद केली, तरी सुद्धा त्या दिव्याचा प्रकाश त्या खिडक्याच्या त्या दरवाजाच्या फटीतून बाहेर पडतोच ना. तसं तुमच्या वृत्ती या घरामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचा दिवा जर सतत तेवत ठेवला तर डोळे, कान, नाक आणि तोंड या खिडक्यातून तो प्रकाश बाहेरच पडेल बरं का. म्हणजे वृत्ती हे घर देवरूप झालं की मग त्याचा परिणाम शरीररूपी घर सुद्धा देवरूप बनतं. आणि मग शरीररूपी घर सुद्धा देवमय झालं की मग दगड माती विटेनं बांधलेलं घर सुद्धा देवमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबरायांनी आजच्या या अभंगामध्ये मुळाला हात घातलेला आहे की वसवावे घर देवे बरे निरंतर, संग आसनी शयनी घडे भोजनी गमणी. बघा, आज या वास्तुपूजेच्या निमित्ताने, गृहप्रवेशाच्या निमित्ताने, अन्य गोष्टींमध्ये तुम्ही काम करणारी आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. आपल्या चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होते. आणि या वास्तूमध्ये वैष्णवाची, साधूची, वारकऱ्यांची सेवा सतत होत राहावी अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते. कारण घर हे केवळ घर नसावं तर ते मंदिर असावं. कारण मंदिर या शब्दाचाच अर्थ असा आहे की म म्हणजे माधुर्य,
द म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच या घराला शोभा आहे. आणि म्हणून तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आणि या न्यायाने तीच आपल्या जीवनातली खरी फलश्रुती आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी ही ज्ञानोबरायांची मी प्रार्थना करते. आणि आज ज्यांच्यामुळे मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील आणि श्री कीर्तन मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि ज्यांनी गायनाला साथ दिली असे असणारे अशोक महाराज यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. कारण ते कीर्तनकारही आहेत, गायनाचार्यही आहेत, प्रवचनकारही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणं सोपं नाही. ते सुद्धा ते सहज करतात. म्हणजे एका वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीने किती सर्व गुण असलं पाहिजे हे आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्याही चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होते. आणि शंकर महाराज गुरव यांच्याही चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होते. त्यांनीही खूप साथ दिलेली आहे. आणि मृदुंग रोहित महाराज यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि त्यांचे सर्व विद्यार्थी सहकार्य जे आहे त्यांनीही आज खूप साथ दिलेली आहे. त्यांचेही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते, नतमस्तक होते त्यांच्याही चरणी. आणि मृदुंगाच्या क्षेत्रातील असतील अतिशय दर्जेदार आणि गोड असं वादन केलेलं आहे असे महाराज श्री हरी महाराज आपले सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण पखवाजा बनवणं सोपं नाही महाराज. पखवाजा बनण्यासाठी आणि पखवाज वाजवण्यासाठी अंगातला घाम आणि पोटातलं रक्त हे एक करावं लागतं बरं का. अरे कीर्तनकार तुम्हाला हजारो भेटतील पण पखवाजा लाखात एक भेटतो बरं का. कारण सजीव मुखाच्या तोंडातून कीर्तन करायला विठ्ठल म्हणून घेता येत नाही, पण एका निर्जीव जनावराच्या कातडीतून विठ्ठल म्हणून घेणं ही ताकद पखवाजाची आहे. म्हणून त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. आणि समोर बसलेले मायबाप श्रोते असतील त्यांच्याही मी चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते. आणि यूट्यूब चॅनल असतील त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि माझ्या संस्थेत शिकणारीच एक दीदी आहे, तिने मला खूप साथ दिलेली आहे. तिचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. सद्गुरु जोग महाराज की सब संतन की उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ